2024 अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये मुख्यमंत्री विद्यालय चंद्रपूर येथे मागील दिवसात दिव्यांग नाबालिग मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडीस आला होता। त्यावेळेस या शाळेची मान्यता, या दिव्यांग शाळेची मान्यता पुणे आयुक्तकडून रद्द करण्यात आली होती। प्रशासनाने शैक्षणिक सत्राच्या मध्ये शाळेची मान्यता रद्द केली। त्यामुळे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील मूकबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द न करण्याऐवजी त्यावेळेस प्रशासनाची नवीन नेमणूक किंवा शाळेला इतर संस्थेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते। आता असे केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असते, पण दिव्यांगाच्या शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही। त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे। आता आजपासून जे लक्षवेधी धरणे आंदोलन अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था केले जात आहे, यामध्ये त्यांच्या मागण्या हेच आहे की या सर्व प्रकारामध्ये मूकबधिर विद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थिनींचे यौन शोषण प्रकाराची चौकशी व्हावी। मुलींना शिक्षणामध्ये वंचित ठेवण्याऐवजी समाज कल्याण अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन करावे। मूकबधिर शाळेवर तत्काळ प्रशासनाची नेमणूक करावी, अशा आमच्या मागण्या आहे। यामध्ये जर प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि मी माजी सैनिक मनोज ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ता, माझ्याकडून अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था याला पूर्णपणे पाठिंबा राहील। आणि प्रशासनाने याच्यात लवकर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथं करणार आहोत। धन्यवाद।